नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा, मुंडेंना कार्यमुक्त केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा, रात्रीच राजीनाम्याचा निर्णय झाल्याच्या बातमीवर शिक्का। मुंडेंचा राजीनामा नैतिकतेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसची माहिती, तर वैद्यकीय कारणावरून राजीनामा, स्वतः धनंजय मुंडेंचा ट्विटद्वारे दावा, तर नैतिकतेचा नसुद्धा नाही, सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल। धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाची शपथच व्हायला नको होती, राजीनाम्यावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया, राजीनामा आधीच झाला असता तर पुढच्या गोष्टी टाळल्या असत्या, व्यक्त केलं मत। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, आदित्य ठाकरे, रोहित पवारांची मागणी, खंडणीची बैठक सातपुडा बंगल्यावर झाली होती, सुरेश धस यांचा आरोप। धनंजय मुंडे यांना देशमुख हत्या प्रकरणी सहआरोपी करणार नाही, खात्रीलायक सूत्रांची माहिती, चार्जशीटमध्ये धनंजय मुंडेंविरोधात थेट पुरावा नसल्याचा दावा। धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द केल्याशिवाय गप्प बसणार नाही, अंजली दमानिया यांचं आव्हान, राजीनामा नाही ही तर हकालपट्टी करणं, मुंडे यांचा हल्लाबोल। संतोष देशमुख हत्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर बीड आणि केजमध्ये बंद, देशमुखांच्या खुन्यांना फाशीची मागणी, शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाणे आणि पुण्यात आंदोलन। विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचं नाव जवळपास निश्चित, तर विरोधी पक्षनेते पद अडीच वर्षाचं मिळावं, राष्ट्रवादीची महाविकास आघाडीच्या बैठकीत मागणी, सूत्रांची माहिती। औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं वक्तव्य आबू आझमींना भिन्न होणार, अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई, विधानसभा अध्यक्ष, सभापती, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। सानपाडा रेल्वे कारशेड जवळ असलेल्या गवताला लागली भीषण आग, अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।